अधिकाऱ्यांकडे देवाजवळ कोणी चपला काढू नका इथे मंडपाच्या खांबाला पुढे चपला ते काढून घ्या रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय हरी सर्वांनी खाली बसून घ्या आपण या रिंगण सोहळ्याचा आनंद आता घेतोय आणि हा रिंगण सोहळ्यात आता चक्कर मारत असताना रिंगणात येऊ नका इथे हे तुळशी वृंदावन चपला बाहेर काढून या आणि या तुळशी वृंदावनासमोर बसलेल्या या ताई या सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहेत ताईंच्या मांडीवरती छोटंसं मंदिर आहे आणि त्या मंदिरात विठ्ठल रुक्मिणी मातेची मूर्ती आहे अतिशय सुंदर देखणं स्वरूप या ताईंनी आपल्या विठ्ठल रुक्मिणी मातेचं मांडीवरती घेऊन बसलेले आहेत ताई कुठून आल्यात तुम्ही आम्ही नाशिक नाशिकवरून आलात का बरं जय माऊली या संत निवृत्तीनाथ दादांच्या सोहळ्यासाठी नाशिक जिल्ह्यातलं खरं तर हे पहिलं रिंगण आहे आणि या दादांचा सोहळा अतिशय आनंदात संपूर्ण महाराष्ट्रात साजरा होतो आणि हा पहिला रिंगण सोहळा जो दातलीकरांनी इथे तयार केलेला आहे किंवा जो दरवर्षीप्रमाणे साजरा होतो याचा आनंद आज महाराष्ट्रात नव्हे भारतच नव्हे तर संपूर्ण जगभरात दातलीचा हा आनंद संपूर्ण वारकरी देश विदेशातले बघत असतात आणि या वारकऱ्यांच्या निमित्ताने हा दादांचा सोहळा आणि दादांचं आपुलकी प्रेम वारकऱ्यांवरचं प्रेम हे वारकऱ्यांचं दादांवरचं प्रेम हे सगळं जग बघत असतं तर या सोहळ्यासाठी आता हे संपूर्ण वारकरी इथे उपस्थित आहे काही वारकऱ्यांशी आपण चर्चा करणार आहोत जय हरी माऊली आपण कुठून आलेला आहात चांदवड तालुक्यातून दिगवत गाव आहे चांदवड तालुक्यातून दिगवत गावातून आलेला आहात संपूर्ण आपला मित्रपरिवार वारकरी भक्त परिवार आपण इथे आणलेला आहे का तसे एका गावचे नाहीत बरेच आता नाईताळे येऊन आहे निपाड तालुका बरं चांदवड तालुका वारकरी महामंडळाचे अध्यक्ष आत्माराम पाटील मोहिते आहेत हे आमचे आश्रमाचे ऋषिकेश महाराज हे एक नामवंत कीर्तनकार कथाकार आहेत प्रत्येक गावागावाहून तालुक्यामधून बरीच मंडळी आलेली आहेत आणि हा सोहळा अगदी स्वर्गाहून सुंदर म्हणायला अधिक आनंद वाटेल आपल्या नाशिक जिल्ह्याचं वैभव श्रीमंत निवृत्तीनाथ दादांचा हा सोहळा पंढरपूरवर प्रस्थान होत असताना हे पहिलं रिंगण आहे पारंपरिक रिंगण आहे पहिल्यापासून इथे रिंगणासाठी जागा उपलब्ध करून देणाऱ्यांचे आभार मानले पाहिजे हे गाव हा परिसर ही पंचकृषी हेच नाही तर जवळपास आपल्या जिल्ह्यांमधून बरेचसे भाविक इथं रिंगण पाहण्याकरता अनुभव घेण्याकरता येतात याही वर्षी तो दैदिप्यमान सोहळा इथं थाटतोय याबद्दल काय बोलावं आणि यात शब्द अपुरे पडतील
स्वर्गातले देव गंधर्व सुद्धा या सोहळ्याला येत असतील. असं दीपमान सोहळा इथं होतो आणि या सोहळ्याचा आपण साक्षीदार आहोत. वा, छान, अप्रतिम. तर महाराज, आपण काय बोलाल या सोहळ्याविषयी? जे कृष्ण हरी, धन्य धन्य निवृत्ती देवा, काय महिमावर नावा, शिव अवतार घेऊन केले त्रैलोक्य पावन. या न्यायाप्रमाणे भगवान शिवजीनं या भूतालावरती अवतीर्ण होऊन निवृत्तीनाथ दादाच्या स्वरूपामध्ये अवतीर्ण होऊन खऱ्या अर्थानं संत रूपानं अवतीर्ण होऊन खऱ्या अर्थानं भगवान शिवजीनं जो आनंद दिला, तो आनंद जो भगवान शिवजी शिव अवतारामध्ये समाधीमध्ये असताना त्यांच्या जीवनामध्ये जो आनंद घेत होते, तो निवृत्तीनाथ दादा अर्थात संत रूपानं सगळ्या वारकऱ्यांच्या जीवनामध्ये देतात. तोच आनंद सगळे वारकरी रिंगणाच्या रूपानं या ठिकाणी अनुभवतात. आणि म्हणून त्या माध्यमातून सगळी मंडळी या ठिकाणी जमली. म्हणजे नैताळेकर, घायाळ माऊली असतील, बोरगुडे माऊली असतील, शंकर महाराज असतील, हे सगळे महाराज मंडळी या ठिकाणी आलेली आहे. आणि सगळेजण जणू काही देवांना सुद्धा लाजवेल असा सोहळा या ठिकाणी पार पडतोय. स्वर्गीची अमर इच्छिता ती देवा, मृत्यू लोकी व्हावा जन्म. देवादिकांनी सुद्धा या सोहळ्याची अपेक्षा करावी. तो सुख सोहळा आणि सर्वजण वारकरी या ठिकाणी अनुभवतो. म्हणजे इथे आपल्याला समोर जे वारकरी बसलेत, कदाचित कीर्तनाच्या वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या निमित्ताने आम्ही बाहेर फिरत असतो. मला वाटतं निफाड तालुका इथं संपूर्ण हजर आहे आज, बरोबर ना? कारण नैताळेकर हे, बोरगुडे साहेब, गाजरवाडीचे तानाजी गाजरे साहेब, हे सगळे वारकरी मंडळी आज इथं आलेली. आणि खरं तर सगळ्यांना अतिशय हा सोहळा बघण्याचा उत्सुकता वाढलेली. आता थोड्याच वेळात दादांच्या पालखीचं आगमन इथे होईल आणि तो पालखी सोहळा सुरू होईल. चला तर बाकीच्या पालखी सोहळ्याचाही आपण आनंद घेऊया. अजून कुठल्या जिल्ह्यातून महाराष्ट्रातल्या वेगवेगळे भाविक आलेले आहेत, त्यांचंही काही या सोहळ्याविषयी मत आहे. आपण सगळ्यांचं मत जाणून घेण्याचा एक छोटासा प्रयत्न करणार आहोत. संघ